दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेमधल्या केवळ 31.58% उपस्थितीवरती अंबादास दानवेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। उद्धव साहेब अधिवेशनात एकदा जरी आले तरी मला असं वाटतं 20 दिवसाचं काम 30 दिवसाचं काम एका दिवसात करू शकतात, एवढी क्षमता त्यांच्यात आहे। 133 बैठका होतात, त्यातल्या 42 बैठकीला त्यांची हजेरी होती। मी काय सांगितलं, उद्धवजी ठाकरे साहेब आले नसतील तर आम्ही होतो ना शिवसैनिक। त्यांची बाजू, त्यांची भूमिका, त्यांचं जे काय म्हणणं ते मांडायला आम्ही होतो सभागृहात। पायाला दुखापत असल्यामुळे आपण सभागृहामध्ये नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांनी दिलंय। अधिवेशनाला उन्हाळी मी उपस्थित यासाठी नाही राहिले की माझ्या पायाला जखम झाली होती आणि ती जवळजवळ महिना सव्वा महिना मला ती जखमच बरी झाली नाही। आता ती चांगली वाटलं तर मी आपल्याला टीव्हीवरती पण दाखवू शकते, काही अडचण नाही। पण एकूणच जर आपल्या विधान परिषद कार्यकाळातल्या हा काळ म्हणजे अनुपस्थित राहण्याचा समजला जातो। नाही, तसं काही नाही आहे, उपस्थित आहे, माझी तिथे प्रेझेंट आहे, आपण बघून यावं। कोर्टानं घटनेमधल्या कलमानुसार निर्णय द्यावा असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। तर राऊत माजी न्यायमूर्तींच्या संदर्भात बोलले, त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। तुम्ही जोपर्यंत न्याय देत नाही, जोपर्यंत तुम्ही दबावाखाली तारखावर तारखा देत आहात, जोपर्यंत निवडणूक आयोग हा गृहखाते आणि गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांचं गुलाम म्हणून काम करतोय, तोपर्यंत लोकशाही धोक्यात आहे, तोपर्यंत आम्ही लोकशाहीसाठी आमच्या भूमिका मांडत राहणार। माझं असं म्हणणं आहे, त्यांनी घटनेतील कलमानुसार निर्णय द्यावा, बाहेर आम्ही काय बोलतो त्याच्यावर निर्णय देऊ नये। आपण घटनेचे चौकीदार आहात ना, 10th शेड्यूलनुसार निर्णय द्यावा। आम्ही जे काय बोलतोय ते चुकीचं असेल त्याने आम्हाला शिक्षा द्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.